का रे झेंड्या डेंग्या कधी पाहिलं तर चहा रोज पडेल असते काही कामधंदे आहे की तुम्हाला? काय अभ्यास करा ना, दोघं पण 12वी नापास आहे आणि दोघं फिरत राहते गावात, काही कामधंदे नाही करत तुम्हाला काही? हो वामन काका, तुम्हाला काही काम धंदे आहेत नाही हो. तुम्ही पण ते इथेच पडेल असता, आम्हाला नाही शिकवायला इथं. हा नाही, आम्हाला नाही शिकवायला, तुम्हाला घरात राहू देत नाही ना, घरात गेले की तुम्हाला बाहेर काढून देते, त्याच्यामुळे तुम्ही बाहेर हिंटायला तिकडे आम्हाला सांगत तिथं. हो वामन काका, तुम्ही कुठे त्याचे नादी लागले हो? त्याचं काय खरं? त्या झेंड्या डेंग्याचं त्यावर काय गावातले भांडणं इकडे तिकडे यायला सांगणं, त्याला सांगणं चुकल्या करणं एवढं जमतं फक्त. आणि संध्याकाळी माझ्या चहाच्या टपरी येऊन उद्या चहा पिते, एक महिना झाला उद्या देत नाही ना अजून. हो बंधू चहावाले, आमच्यामुळे तुमचं टपरी चालू जसं आम्ही ना स्वरात कोणी पुस्तक असतं टपरीला, आणि काय क्वालिटी चहा देते आम्हाला पण माहिती आहे. पण आम्हाला आपल्या गावात एकच टपरी म्हणून काय मी आला तुमच्याकडे बजारी नाही, पैसे नसता आला तुमच्या, आमच्यामुळे तुमची हॉटेल चालते कशी पण. पाहिलं का बंडू कसे चरचर करते पोट्याचं, बोलूच देत नाही कोणाला. आणि मोठ्या माणसं यायला तर लगे काही हेच नाही, जे तोंडात आलं ते बोलून टाकते. ते एवढ्या मोठ्या काय बरं हायच केवढं लगे नाही, मग आपण करते तू एवढा मेहनत करतो दिवसभर, तो इज्जत ठेवते काय बरं काही? हो वामन काका, तुम्ही आम्हाला एवढे बोलवले, तुम्ही काय करता? तुम्ही चहा घेत नाही, येऊन बस रिकाम टाइमपास गप्पा मारायला. पेपर वाचायला भेटतो तुम्हाला फुकटचा, पेपर लावता तुमच्या घरी, पेपर वाचायला येतात आणि दुसऱ्या लोकांना नाव ठेवता. आम्ही गिरायक तुम्ही तुम्ही तर चहा सोडा शिकवले तुम्हाला फुकटे तुम्ही फक्त इथे येऊन बसायचं काय टाइमपास करायचा. खरी डेंगे काय मला पण तुम्ही शिकवलं घरी, मोठ्या माणसाला कसे बोलत असते तर तू मग इज्जत किती गावात आहे माहिती तुला? सगळे मी कोणाच्या घरी गेलो तुम्हाला लोक चहा ठेवते, पण मी चहा घेत नाही म्हणून का म्हणून ठेवून नाही म्हणतो मी चहाचं. आणि तुम्ही मला शिकवायला इतकं शिकत नाही तुम्ही अजून, सांगू राहिले एवढे लगे. वामन काका, तुम्ही जर गल्लीत चालले ना, लोक त्या गल्लीत दुसऱ्या गल्लीत जायचं माहिती का तुम्हाला? पाहून इतके भेटे लोक तुम्हाला, तुम्ही इतके पकाता लोकायला, इतके लोक खात्याचे लोकायचे 10 मिनिटाचं काम तुम्ही अर्धा घंटा घेता डायरेक्ट. 5 मिनिटं बोलत असलं अर्धा घंटा बोलता लोकायला, लोकांना टाइमपास करतो मी म्हणून लोक तुम्हाला भेटत नाही, कदरले लोक तुम्हाला गावात. वामन भाऊ तुम्हाला काय म्हणून राहिले? तुम्हाला कटालते लोक, तुम्ही इतके पकवता काय खरंच लोकायला, म्हणून तुम्ही येऊन बसता काय मग माझ्यासोबत गप्पा मारायला? मग आपण टाइमपास करता राहतो तुम्ही काय बरं? मग पोरं म्हणते ते खरं आहे का? हे बंडू यायचं कुठं ऐकतो रे, यार गावात कुत्र विचारत नाही. 12वी नापास होऊन 4 वर्ष झाले यायला भाकर भेटत नाही, ते कामं करत नाही, घरचे यायला कदारली, घरचे यायला घरातच येऊ देत नाही. पण कसं आहे आता, जेवायला जाते फक्त रात्री आणि झोपायला जाते दिवसभर, इकडं तोंड मार तिकडं तोंड मार, यायला कामच काय रे? कोणी उभं तरी करतं गावात यायला. कोणाचे भांडणं लागले की याला खबरा दे, त्याला तंटामुक्ती अध्यक्ष बोलून आण, हे आणून आण, याला पाणी बॉटल दे आणून, याला हे आणून दे, याला बिडी आणून दे, याला तंबाखू आणून दे. यार दुसरे कामाशिवाय येतच काय यायले? तर यायला आयुष्य बरोबर होणार आहे, यार बायका भेटणार नाही पुढं. तुमचा श्यामाचा कलेक्टरच झालाय एवढे सांगू राहील त्याला. ते काय BA झालाय, करायला अभ्यास याचा MPSCचा काय बँकिंगचा, ते कुठं लागला आम्हाला सांगू राहील एवढं. आम्ही तर 12वी नापास होऊन ना काही तर काही करतो, समाज होतो कामं तर करतो गावात, भांडणं गिरणं सोडवतो, कोणाला बोलून आणतो, भांडणं सोडवतो गावात, काही रिकामे कामं जास्त करते आम्ही, चांगलीच कामं करतो. आणि तुम्ही सांगू राहिले आम्हाला, तुम्ही काय करता हो? तुम्ही काय करता? लोकांचा टाइमपास करता फक्त, टाकायला आम्ही कोणते कोण. झेंडे हे आपलं माझी इज्जत काढवलं का? इज्जतच ठेवून राहिलं आपले, आपण काय घेऊन खाल्लं तरी याचं काही? याला दाखवायचं आपलं लिंगा दाखवायचं गेलं आपण. वामन भाऊ, तुम्ही मोठे म्हणून इज्जत ठेवतो, नाही तर आमचं वयचं असेल ना फटकावूनच काढला असं तुम्हाला. आमचे दोघे ताकद नाहीच नाही, कोणीच टिकत नाही आमच्या पुढं, गावात तर भेटत आम्हाला. तर तुम्ही कसं मोठे झाले म्हणून मान ठेवलं तुमचा, जास्त बोल नका तुम्ही. तंटापुरते अध्यक्ष बोलून घ्यायचं तुम्हाला, म्हणजे तंटापुरते अध्यक्ष आपल्या कोणी म्हणून बरं का? अरे भाऊ आम्हाला उधारी मागत नाही, एक महिना उधारी मागत नाही, त्याची हिंमत होत नाही आम्हाला. इतकी इमानदार आहे, एक महिना देत त्याची उधारी देतो ना, त्याची पण हिंमत होत नाही. तुम्ही कुठं राहिले हो आम्हाला शिकवायचं? वामन भाऊ ते कसं आहे खरं बरं का? ते कसं विचार येतात, चहा घेतात 2 टाईम, दोघे 3 करतात, दोघे 4 करतात, कधी कधी त्याची मित्रमंडळी घेऊन. पण ते कसं उधारी देतात बरं 1-2 महिने ना, मागं काम होतं त्याला, पण देतात ते उधारी देतात. आपण कसं आहे खोटं नाही बोलत आपण. ते कसं आहे बंडू भाऊ सजन आपल्यावर, त्याच्यामुळे काय ते आपल्याला उधारी देतात कधी नाही की नाही. मी ते कसं आहे आपण उधारी आपल्याकडे ते हे नाही काम, आपण एका बरं उपाशी राहू पण उधारी देऊ त्याची आहे की नाही. जा घरी काम करा आपापले. मी आता संध्याकाळी झाली, जा जेवण करून ठेवला ना घरच्या तुम्हाला, फुकटे खायचे आपले. तुम्हाला काही वळण लावलं नाही रे लहानपणापासून? इकडे जाय तिकडे जा, फक्त बघायला मारा. वामन काका तुम्ही त्याच बोटाले बरं का? आता तुम्ही काय खायला जाता का आम्हाला? आमच्या घरी किराणा भरतो तुम्ही सांगू राहिले एवढे तर बसले काय छान, पण आम्हाला जोड राहिले आमच्या डोक्याला कमी ताण आहे का? आमचे एक तर लग्न होऊन राहिले, पोरी देऊन राहिले कोणी, आणि त्यात तुमचं जाणे चौकात उभं राहिले कुठे भेटले की तुम्ही आमची इज्जत करता लोक देखत. ते बंडू काय म्हणतात आमची त्याची किती इज्जत आहे, आम्ही त्याची उधारी ठेवत नाही इथं, एक महिना कंप्लीट करतो आणि तुम्ही आमची इज्जत काढवली त्याच्या पुढे इथंच नाही. तुम्ही काल पण इज्जत काढली बरं का? तुम्हाला सांगू तुमचा तुम्हाला हिस्सा दाखवली नाही आता पुढच्या वेळेस. काय हिस्सा दाखव सर तुम्ही? मी सगळ्या गावाला पाणी पाचतो इथं, तुम्ही सांगू वामनराव येरीच नाव नाही. मग सगळ्या गावात वामनराव म्हटल्यावर सगळे थर कापते लोक, तर पालतात आपल्याकडे उभंच राहत नाही कोणी, इतकं डोकं खातो मी लोकायचं. आणि तुम्ही काय रे, तुम्हाला भेटतो काय मी? डेंग्या सालभर यायचे ना, मी कुठं लागून डोकं खराब करतो. जाऊ दे आता काय कॅन्सल करू आपण, उद्या पाहून येत असेल आता चहा घ्यायला ते डोकं खातं राहू. हो वामनराव तुमच्यामुळे आमचे गिरायक चालले बरं का? ते उधारीत काय होईना पण येते ना, कसे 2-4 कप कट्टे आमचे, आणि त्याच्यासोबत 3रा-4था येतो कोणी त्याच्या नांदी लागून द्यायचं. तसे तुमच्यामुळे आमच्या हॉटेल झालं, तुम्ही काय चहा घेतली काय कुशल येऊन बसता राव, आणि तुमच्यामुळे आमचे गिरायक जाते राव. तुम्हाला काय पाहिजे वामनराव? तुम्हाला घेऊन लोक येत नाही राव, तुम्ही बसत जाऊ उद्यापासून. का रे बांड्या, मी तुला हॉटेल टाकायला पैसे दिले होते, तुला मदत केली होती की नाही? 2000 रुपये माहिती दिले करतो अजून, आणि तू मला शिकू राहिला का? मला सांगू राहिला तू इथे येत जाऊ नको म्हणून? बाबू तू ठेला उपटून फेकेन तिथून, सांगू राहिला एवढं. तुला मी पैसे दिले होते 2000 रुपये, जाणीव ठेव जरा. मला तो आता मग ले आदर करायला पाहिजे रे, आणि तू मला सांगू राहिली ते जाऊ नको म्हणून.
आता तो फोन तो ठेला तू उपटून निघून फेकून देऊ नाही काय उद्या सांगू राहिला एवढा तो हिंमत कधी झाली मला बोलायची बंड्या या पोराच्या नांदीला कोण तुम्हाला शिकू राहिला काय वामन भाऊ तुम्ही मोठे बरं का माझ्यापेक्षा तुमचा आदर करतो तुमचा ना पण तुमच्या मुंबई गिरायक चालले त्याचं काय हो तुम्ही तर बसता खुशाल गप्पा मारता काही भांडण लावता येतं काही तुमच्या मुळे गिरायक टिकून राहिलं मग टपरी बंद पडायची वेळ इथं कशी माहिती चालू राहिली तुमचे 2000 रुपये काय थांबा तुम्ही 2-3 दिवस तुमचे 2000 रुपये तुमच्या तोंडावर घेतो इकडे इथे यायचं नाही उद्यापासून तुम्हाला सांगू राहिलो मग 2 गिरायक चालले आता झालं की नाही मग विश्वास नुकसान असं हिसका पाहिजे आम्हाला लेच बघ खातो लोकायचं हा माझे तर चहा घ्यायचं तर कावाचं बडबड करू राहिला त्याच्यामुळे आम्ही चहा घेतला नाही नाही तर आम्हाला असंच झटका पाहिजे बंड भाऊ लय भारी काम केलं बरोबर मी आता उद्यापासून दिसली नाही पाहिजे आपले बंड भाऊ आता उद्यापासून कसं आहे आम्ही 2-3 टाइम येत जावा टेन्शनच नाही आता आम्हाला नाही येणार ना उद्यापासून काय आमचं डोकं खाते राहावे थांबा आता तुमचं मी तुमच्या घरी जातो तुमचे कारण मी सांगतो काय काय तुम्ही इथं चहाच्या टपरीवर काय काय करा नाही करतो काय काय भांडणं करता मग तुम्हाला नाही कामाला लावलं नाही उद्यापासून वावरात पहा मग तुम्ही आता तुमच्या मायबापाला सांगतो घ्यायचं थांबा रिकामी तुम्ही पैसे खर्च तर चहा त्याचा घरी रिकामी गप्पा बांधता घरी काम करायचा काही धंदा करायचा ते दिलं सोडून थांबा तुमच्या घरीच जातो उद्या आम्हाला तुम्ही जर घरी गेले नाही पहा मग तुम्हाला सांगतो माझ्याविषयी जर तो काही तुम्ही काही सांगितलं पहा मग तुम्ही बघतोच तुम्हाला काही कारण केल्या राहणार नाही मी पण सांगू राहिलो आधी तुम्हाला घरचे कदरेले त्यात तुम्ही जर का डबल मिरची टाकली मला मग पहा तुम्ही वामनराव तुम्ही मला एक तर साधू नका समजू बरं मग नाव असं झेंडू पण तुम्ही नाही कारण पाहिलेच नाही अजून मी उगाच साधा आहे मग हे करू राहिलो तुम्ही मोठे म्हणून ते हे ठेवू राहिलो मी इज्जत ठेवू राहिलो जर का तुम्ही माझ्या घरी काही सांगितलं माझ्याविषयी पहा मग तुम्ही नाही तुमचा बँड वाजावून मग ना आपण झेंडू नाही मग तुम्हाला भेटतो कर मी झेंड्या डेंगे उद्या पहा सकाळीच टपक तुमच्या घरी आणि असं लावलं सांगतो असं लावलं सांगतो तुमच्या घरच्या तुम्हाला तेल लावून आणलं पाहिजे दांड्याला तुमच्यासारख्या लोकांमुळे आमचे बेरोजगार लोकांच्या गावात राहणं मुश्किल झाले तुम्हाला कामच काय हो काढायला तो करत नाही तो करत नाही घरचं आम्हाला काम देते आणि तर रोजगार भेटत नाही आम्हाला आता 12 नाप्पाशी आमचं देत पुन्हा का आमचं डोकं एवढं काढत नव्हतं शाळेत सगळे तुला हुशार नसते त्याच्यामुळे आम्हाला काय आता विनाकारण गावात राहावं लागलं आणि तुम्ही आमच्या घरी जाऊन काढाय करता म्हणजे आम्हाला घरी जायला झोपायला रातचं भेटतंय जेवायला भेटतंय तर ते पण भेटणार नाही ना आम्हाला भीक मागावं लागेल ना मग आम्ही काय वाईट धंदे नाही करत चांगलीच कामं करतो गावात तुम्हाला काही घरी यायची गरज नाही आमच्या तुम्ही जर घरी आले पहा मग तुम्ही तुमचं काय म्हणतं तो आम्हाला भाऊ जाऊ दे ना काय नांदी लागली पोरायच्या कशा जात त्याच्या घरी जाऊ दे ना ते कसं घरचे कसे त्याला पण त्राशी घरी त्याला पण त्याचे ठेवत नाही घरात काही टोमणं मारत राहते मग ती बिचारे तिकडे हिंडत राहते गावात इकडून तिकडून घरी त्याला कसे आता नोकरी नाही काही नाही तुम्हाला म्हणजे नोकऱ्याच कुठे हो आता त्यातले त्याचे 12 नापास झाले सप्ली मारून काढा विषय द्या ना पण त्याचा इंटरव्ह्यू त्याला घेत नाही कोणी आहे की नाही आणि त्याला काही कामं जमत नाही वावरात तर काय करणार ते मग काय हिंटी इकडे तिकडे त्याचे लग्न होऊन राहिले त्यात तुम्ही तांदेवाला म्हणा तुम्हाला पण समजायला पाहिजे राव जगू द्या त्याला याच्यामुळे लोक पूर्ण आत्महत्या करू राहिले जास्त रोड घेऊन भाऊ तुम्ही खरी बोलले राव पण वामनराव समजायला पाहिजे ना काही आमच्यासारखे बेरोजगार पोरा कोण समजून घेईन बरं का आहे की नाही अरे बेरोजगार म्हणता तुम्हाला काय कामं करायला काय आलं करे खवा ना तिथे काय रोज चालू आहे कपाशी निंदायचा 300-400 रुपये रोज चालू आहे वावरात वकर हाणायचा 500 रुपये रोज आहे माणसाला आहे की नाही खत टाकायचा 300-400 रुपये रोज भेटतो तुम्हाला काय जमतं रे सांगू राहिले इथं खुशाल कामं शिका काऊन असे येईन बिनलाजासारखे स्वाभिमान जगलं पाहिजे माणसानं तुम्ही असे पोर आहे टाकला तू आम्ही लय काम करेल रे तुम्ही काहीच काम नाही करत तुम्ही फक्त इकडे टावर मारा तिकडे टावर मारा दिवसभर मोबाईल बघा गेम खेळा त्याशिवाय जमतंच काय तुम्हाला हो आम्हाला आम्हाला काय शिकू बरं तुम्ही आम्हाला कामं जमत नाही वावरातले आम्ही कधी करेलच नाही ना आम्हाला काय आम्ही शाळेत गेलो वावरात जायचं कामच नाही पडलं काही आता काय आम्हाला घरी राहिलो नोकरी नाही तर आता शेतातलं काम जमत नाही आता काय करा बरं आम्ही सांगा बरं तुम्ही काही धंदा पाणी करा म्हणलं तर काय आता बंद बंद टपरी टाकली आता काय आम्ही चहा पाणी टाकलेच काही पण आता त्याची टपरी बंद करून आम्ही टाकलं काय करा सांगा बरं दुसरं काही व्यवसाय करा म्हणलं घरच्यामध्ये शहरात टाकली तर काय व्यवसाय चालतो का काय करा तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही कशाला तुम्ही सल्ले देऊ राहिले ते पोरं गिरं टाका ना हॉटेल गिरेला एखादी चहाची मला धंदा बंद पडायचा ना तुम्हाला समजत नाही का काही रिकामी सल्ले नका देऊ राहू दे बेरोजगार कशाला ते दुसरे सल्ले देतात त्याच्यामुळे आमचा धंदा बंद पडायचा ना तुमच्यामुळे बंडू भाऊ पण वाटतं आपल्या हॉटेल बंद पडायला टाकतो काही ते डोकं लावाच लागतं बिझनेस टाकावं लागतो ते असं फालतू राहून गावात लोक नाव ठेवणार आपलं लग्न होणार नाही आयुष्य बरोबर होईल खरे झेंडा काय म्हणतो काही ते डोकं लावायचं आपण काही टाकायचं घंटा घेऊन काही काय ना चहा सोडून दुसरं नाश्ता टाकू आपण नाही तर मग कपड्याचं टाकू एखादा आपलं गाव चांगलं तर 5,000 लोकसंख्या आपल्या गावची आहे की होऊ शकते चालू शकते आपलं आहे की नाही आपण तर काही डॉक्टर इंजिनियर बनणार नाही आता आहे की टाकू आपण एखादं पाहू काहीतरी आता सल्ला घेऊ नंतर मग ते अध्यक्षाला भेटू सरपंचाला भेटू कसं ते सल्ला घेणं गरजेचं आहे आपल्याला आता कशी गोष्ट केली डेंग्या तो बुद्धी असल्यासारखी कशाला मग मी म्हणतो लोक मला नाव ठेवते पण मी लोकांना चांगले सल्ले देतो मी दर 5-10 मिनिटं डोकं शिल्लक खातो तो आला नाही टाळ्यावर तोही जर मी इज्जत काढली नसती तर तो डोक्यात बिझनेसची आडी आली असती का आहे की नाही याच्यासाठी मी बोलतो मी लोकांच्या डोक्यात उजेड मारायचं काम करतो त्याच्यामुळेच पण लोक वामनराव म्हणतात येरीच नाही भाऊ मला लोक म्हणते तू निवडणुकीत उभं आहे सरपंचाला उभं आहे तो आपल्या गावाला लई पुढे निश्चित पण काय आता मला वाटतं कशाला आता शेवटचे काही 15-20 वर्ष राहिले आपले कशाला याच्यात पडायचं
नाही तर पहा बरं मी कशा जागेवर तुम्हाला लगेच बिझनेस प्लॅन आयडिया दिली आहे की नाही. मी बोलतो जरा टोचवून कसं मनाला लागते तुमच्या, पण कसं आहे त्यातून तुम्ही काहीतरी घेता ना, शिकताना बोध घेता ना, त्याच्यामुळे म्हणते वामनराव भेटे लोक. वामनराव जे भेट नाही ना, जे बोलताना वामनरावशी 15-20 मिनिटं तरी बोललं की कसं ते लगे लाईफचा सल्लाच भेटून जात त्याला जीवनाचा आहे की नाही. तुम्हाला मला सल्ला द्यायला की नाही पाहा बरं मला लगे, तुम्हाला बिझनेसची आयडिया आहे की नाही. आता मग तुम्ही उपकार भेटणार आहे कधी आहे की नाही. आता तुमच्या दुकानावर येत जाईल, मी टाकलं घेतलं तर कधी उधारी पाधारी देत जा मला. वामन मी तर उभं नाही करत माझ्या दुकानात, उधार पाधाराची गोष्टच नाही. काय बोलला डेंगा तू, काय बोलला मनातल्या मनात? काही नाही, ते मच्छर मग गेला असं खाना भाऊ काय बोललो कुठं. झेंडू भाऊ डेंगू भाऊ तुम्ही काही असं मग चहाच्या हॉटेल गेले नका टाको. तुमच्यामुळे मला धंदा बंद पडायचा. कसं आहे आपल्या गावात एकच हॉटेल चांगली चालते नाही आहे की नाही. तुम्ही पण आता उधारी पाधारी येता चहा देतो मी तुम्हाला. चहा घ्यायची हॉटेल नका टाको, कॉम्पिटिशन मध्ये नका उतरू बरं का. अरे डेंगे बोलतो भाऊ तुम्हाला चहा टाकायचा आधी घ्यायला लागले आपल्याला. इतकं कारण द्या आपल्या हॉटेल टाकली तू. काय म्हणतो तू, काय करायचं का घ्यायचं पण काय बंधू बाबा जाईल 5-10 हजार रुपये जाईल आपल्या हॉटेलचे आहे की नाही. टाकायची हॉटेल मग त्या दुसरं टाकायचं काही. मी काय म्हणतो झेंडे, कसं आहे आता बंडोबाची हॉटेल चांगली चालते काय. कसं आहे त्याच्या पोटर पाय काढून पाय नाही द्यावं पण कसं आहे द्यायचं. आता पोरग शिकवायला आहे, पोरगी लहान ती पण जाते शाळा, त्याचे सगळे कुटुंब जबाबदारी त्याचे काही वावर नाही राहू. कसं आहे आता चालू त्याच्या हॉटेल चालू ना चालते. तसे आपल्या घरी जमिनी आहेत, आता नाही वावरत काम, पण आपले माय बाप आपण पाऊल राहिले आहे की त्याच्या घरचं घर चालणार नाही बरं आहे की. मग आपण काय करू, हॉटेलचं कॅन्सल करू, दुसरं पण आयडिया काही आहे ना. वामनराव आपला आयडिया दिला, वामनराव इथं डोकं घाललं दसक सल्ला घेऊ त्याची. मग काय म्हणते हो आता झुकले की नाही माय पुढं, झुकले की नाही झेंड्या आणि डेंग्या ले म्हणत होते ना असं तसं, मग प्लीज जर काढत होते ना. शेवटी वामनराव सल्ला घ्यायला यायलाच लागणार. तुम्हाला मग पाय धरावंच लागणार आहे ना रे. अरे या गावातलं एक पण सुटला नाही जे वामनरावचं पुढं म्हणजे असं आला नाही सल्ला घ्यायला. त्याच्यामुळे एरीत वामनराव नाही म्हणत मला, एरीच इज्जत नाही गावात. तेच लोक चहा ठेवायला बोलत नाही मला, चहा घ्यायला बोलत नाही. घरात आले की प्रत्येकजण चहा ठेवतो आपल्यासाठी, पण कसं आहे आपण चहा घेत नाही म्हणून का. अरे डेंगे हे वामनरावले झाडा चढू राहिला बा. आपण त्याला दसक भाग दिला ते लोक झाडाच्या शेंडावर जाऊन बसलाय. अरे झेंडू कसं आहे माहिती का, मला कसं आहे वामनराव झाडाच्या शेंडा पण बसा देतं आणि झाडावर खाली पण पाडता येते जमिनीवर डान काम. झेंडू आपण काय करू, वामनराव पण आपले काम करून घेऊ, नंतर काय द्यायची ढुंगणारला म्हणून वामनरावचं आहे की नाही. मी काय एवढा हे केलं की उल्लू. खरं डेंगे तू खचरा डोकं राव मानलं तुला. ये रे तू माझी जिकरा यार नाही राव. चला 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 परत आता मला पण हॉटेल बंद करायची. चला संध्याकाळचं 7:30 जेव्हा जेवण लाईन घरचे डबल फोन घेऊन करते. मग चला आता या वामनराव तुम्ही पण निघा आहे की ते पाहते त्याचं काय ते बिझनेस आयडिया फक्त चहा सोडून टाका मला. मग काही हरकत नाही, मी उद्गार नाही बाबा लगे आहे की नाही. मग उद्गार त्याच्या दुकानच्या उद्गार दिवशी मी चहा 2-4 कप चहा पडवाती बाबा लोक जा बरं आता लगे. बरं वामनराव येतो आता. कसं आहे आता लई उशीर झाला मला पण लई आता सल्ला देऊन थकलो मी पण. आता उद्या पाठवा आता माझ्याकडे येणारच आहे आता सल्ला घ्यायला काय बिझनेस करावं काय नाही आहे की. हे सांगतो समजावून कसं आहे तू कसं आहे लोकांचं भलं करण्याचं चांगलं आहे. कसं यायचं दोघांचं भलं करून देतो. कसं आहे काही बिझनेस टाकला आहे दोघांना व्यवसाय सुरू केला तर कसं यायचं लग्न होईल संसार होईल त्याच्या नाही तर काय राहतील असेच उपकार ठेवा फक्त झेंड्या नाही तर काय त्या सांगलात मग आमच्या मागून. नाही वामनराव काका नाही कसं आहे तुम्ही आता लय आमचे डोळे उघडले हो. खरंच तुम्ही लय सल्ला द्याला बरं मनाचा. खरं जर काय जीवनात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही राव. तुमच्याकडून लय शिकायला बरं वामनराव. एरीस तुम्हाला लोक काय म्हणत नाही, तुमचं नाव नाही घेता आदरानं. तुम्ही आले की लोक एरीस म्हणजे तुम्हाला भेटत नाही बरं. 5-10 मिनिटं तरी तुम्हाला आहे की. तर काय आता येतो मग उद्या भेटतो तुम्हाला वामनराव. तसे आमच्या मायापाच्या घटना काही हो काही सांगणार आमचे कारण बरं का. हां या मग निघा लवकर. काय उपकार ठेवा फक्त आमचे. मग बंडू भाऊ काय बरं कसं पोराला सल्ला द्याला आपण. येरीस लोक मारत नाही ना आपल्याला आहे की नाही. काय बरं फुकटचं झालं 1 रुपया घेत नाही आपण कोणाकडून. लोकांचं भलं करतो. आता काय बरं लोकांत घुमून राहिलं बिझनेस करायचा मानलं राव वामनराव तुम्हाला आहे की नाही. तुमच्यामुळे कसं आहे माझं म्हणतो मला धक्का लागेल बरं का. तुम्हाला पण विसरू शकत नाही. फक्त तुम्ही चहा घेत नाही ना त्यात नुकसान आहे. मग कसं आहे तुम्ही एखादा कप चहा घेतला असं कसं आहे 5,000 रुपये भेटले असते मला पण तुमच्याकडून. जाऊ द्या तुम्ही मदत करेल मला पैशाची आहे की चहा टाकायची 40 रुपये टाकायची काय तुमचे उपकार आहे जाते आहे की. ते 2,000 रुपये फक्त मागून एखादा महिन्या कसं आता जरा तंगी चालू नाही. पोरेचं फी भर नाही आहे की शिक्षण चालू ना पोराचं पोरीचं तर काय भेटू मग उद्या